हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। गेल्या 30 तासांहून पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी कायम। अखेर पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू। प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल। वाहतूक कोंडीबाबत चौकशी करून शिफारसींसह अहवाल द्या। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे MSRDCला निर्देश। महापौर उपमहापौरांची निवड होण्यापूर्वीच महापालिकेकडून करोडोंची उधळपट्टी। 2.5 कोटी खर्चून खरेदी करणार 13 SUV कार। नवी मुंबई महापालिकेत भाजपची नवी खेळी। महापौर पदाच्या निवडणुकीआधी सर्व नगरसेवकांना सुरक्षित स्थळी हलवलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण। सहयोग निवासस्थानी शरद पवार सुनेत्रा पवारांची महत्त्वाची चर्चा। विलिनीकरणावर बोलण्याचा फडणवीसांना अधिकार नाही। शरद पवारांचा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। तर अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा होती। शरद पवारांची माहिती। गोरेगावमधील इमारतीत लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसच्या फुग्यांचा स्फोट। पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टॉवरमधील घटना। त्यानंतर बातमी आहे मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या उधळपट्टीची। मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार हे अजून जाहीर झालेलं नाही, पण नवे महापौर, उपमहापौर आणि समिती अध्यक्षांची बडदास्त ठेवण्यासाठी महापालिकेनं उधळपट्टी सुरू केल्याची चर्चा आहे। महापालिकेकडून नवीन वाहन खरेदीसाठी सुमारे 2.5 कोटी खर्च केले जाणार आहे। विशेष म्हणजे महापौरांसाठी 30 लाखांची इनोव्हा हायब्रिड खरेदी केली जाणार आहे। तर गेल्या 4 वर्षात जुन्या कार पालिका अधिकाऱ्यांना वापरासाठी दिल्या होत्या, त्यामुळे आता नवीन कार खरेदीचा निर्णय घेण्यात आलाय। विशेष म्हणजे 2 दिवसातच ही वाहनं मनपाच्या ताफ्यात सामील होती। तर 13 कार खरेदीसाठी 2.5 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। बडदास्त महापौरांची ठेवण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च आणि अधिकाऱ्यांची ही उधळपट्टी पाहायला मिळते। महापौरांसाठी 30 लाखांची नवी कोरी इनोव्हा हायब्रिड कार ही खरेदी केली जाणार आहे। तर 15 तारखेला महापालिकेची निवडणूक झाली, 16 जानेवारीला निकाल लागले। त्यानंतर आता येत्या आठवडाभरामध्ये महापौर आणि उपमहापौर त्याचबरोबर समितीचे अध्यक्ष निवडले जाण्याची शक्यता आहे। मात्र त्याच्या आधी अशा पद्धतीनं ही उधळपट्टी सुरू आहे का? कोऱ्या करकरीत कार या सर्वांच्या बडदास्तसाठी खरेदी केल्या जात असल्यानं मुंबईकर अनेक सवाल उपस्थित करताना दिसून येत आहेत। कारण 2 कोटींपेक्षा जास्त खर्च या सगळ्यासाठी खर्च केला जाणार आहे। त्यामुळे तो पैसा नेमका कुठून येणार आणि मुंबईकर जे कर भरतात त्याच्यातून हा सगळा उधळपट्टीचा प्रकार सुरू आहे का, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर महापौर उपमहापौरांसाठी या नव्या कोऱ्या कार खरेदी केली जाणार आहेत। अजून त्यांची निवड सुद्धा झालेली नाहीये। अर्थात या ठिकाणी बहुमत हे भाजपला आहे, त्याच्यामुळे भाजपचे महापौर उपमहापौर या ठिकाणी बसण्याची शक्यता आहे। शिवसेना भाजप महायुतीचं सरकार स्थापन होईल, पण त्याच्या आधी अशा पद्धतीनं या कार खरेदीसाठी उधळपट्टी मनपाच्या अधिकाऱ्यांची सुरू असल्याचं दिसतंय। यानंतर बातमी आहे लातूरमधून। राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला। अनेक मंत्री विमान आणि हेलिकॉप्टरनं हवाई प्रवास करतायत। त्यासाठीच गुलाबराव पाटील लातूर दौऱ्यावर असताना त्यांचे परतीचे हवाई उड्डाण रद्द करण्यात आलंय। हवाई यंत्रणांकडून क्लिअरन्स न मिळाल्यानं मंत्री गुलाबराव पाटील यांचे लातूर इथून होणारं हवाई उड्डाण रद्द करण्यात आलंय। ॲव्होकॉट एव्हिएशन कंपनीचे 6 आसन क्षमतेचं हे विमान लातूर विमानतळावरून 4:30च्या सुमारास उड्डाण करणार होतं। त्यासाठी हैदराबाद, बिदर आणि चेन्नई इथून आवश्यक क्लिअरन्स मिळण्याची 5 वाजेपर्यंत वाट बघण्यात आली। मात्र ठराविक वेळेमध्ये क्लिअरन्स न आल्यानं पायलटनं उड्डाणास असमर्थता दर्शवली आणि त्यामुळे लातूर इथून विमान उड्डाणास मर्यादा आल्यानं अखेर हे जे उड्डाण आहे ते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। लातूर विमानतळावर संध्याकाळी उड्डाण होईल अशी यंत्रणा नाही, त्यामुळे गुलाबराव पाटील यांना रस्ते मार्गाने कारनं प्रवास करावा लागला।
यानंतर एक मोठी बातमी आहे. पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी अर्थात SIRच्या प्रक्रियेला विरोध केला जातोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेविरोधात थेट कोर्टात धाव घेतली आहे. ममता बॅनर्जींनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी बॅनर्जींनी स्वतः आपली बाजू मांडली. पश्चिम बंगालमध्ये मतदारांची नावं मतदार यादीतून काढून टाकली जात आहेत. पश्चिम बंगालला टार्गेट केलं जात आहे आणि मतदार याद्यांच्या फेरतपासणीला अनेक वर्ष लागत असतात. निवडणूक तोंडावर आलेली असताना SIR प्रक्रियेला घाई गडबडीमध्ये लागू केलं जात आहे असा आरोप बॅनर्जींनी केला. त्यामुळे आम्हाला न्याय द्या अशी विनंती त्यांनी केली. तर विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानंही थेट निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे आणि उत्तर मागितलेलं आहे. तर आता या प्रकरणावर 9 फेब्रुवारीला पुढची सुनावणी होणार आहे. कदाचित ममता बॅनर्जी या पहिल्याच CM असतील एखाद्या राज्याच्या ज्यांनी स्वतःची बाजू कोर्टामध्ये स्वतः मांडली. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. गेल्या 26 तासांपासून पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. 26 तासांपूर्वी गॅस टँकर उलटल्यानं वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक कोंडीबाबत चौकशी करून शिफारसींचा अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक कोंडी प्रकरणी MSRDCला निर्देश देण्यात आले. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या STच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या. वाहतूक कोंडीमुळे ST प्रशासनानं हा निर्णय घेतला. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप झाला. वाहतूक कोंडीवर अडकलेल्या प्रवाशांवर उपासमारीची वेळ आली. यावेळी प्रवाशांची नाश्ता सेंटरवर झुंबड उडाली. पिंपरी चिंचवडमधील भाजप कार्यकर्त्यांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना मदत पोहोचवली. पिण्याचं पाणी आणि खाण्याच्या वस्तूंचं वाटप करण्यात आलं. दरम्यान वाहतूक कोंडी सुटण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्यानं प्रशासनानं तातडीनं अन्न आणि पाण्याची सोय करावी अशी मागणी केली जाते. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना एकत्र करत हास्य जत्रा भरवण्यात आली. कठीण प्रसंगी खचून न जाता चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक दिगंबर फडणवीस यांनी प्रवाशांना हसवलं. 25 तासानंतर पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील वाहतूक धीम्या गतीनं सुरू झाली. उर्से टोल नाक्यावरील वाहनं शिस्तीनं मुंबईच्या दिशेनं रवाना होऊ लागली आहेत. पुणे महापालिकेमध्ये मनसेनं राडा केला. यावेळी मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलिसांनी मनसैनिकांना अडवलं. भ्रष्ट अधिकारी यांना पालिका पाठीशी घालत असल्याचा आरोप मनसेनं केला. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.